श्री गुरुवीर लीलामृत अध्याय 12. श्री गुरुभ्यो नमः. श्री वीरनाथाय नमः. श्री मल्लनाथाय नमः. सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री गुरु बाबा महाराज की जय. श्री गुरु प्रसन्न धन्य गुरु राया तू समर्थ, माझे मज दिले हस्तंगत. द्वैताद्वैतातीत मज केले स्वामीने, काय वर्णू तुमचे गुण. जीवाचे जीवपण निरसोन, चैतन्य स्वरूप दाऊन निजानंदी रमवी. जे शरण आले तुझ, त्यासी ऐक्य करसी सहज. ऐसा सद्गुरु तू महाराज, निजबोध बोधित. काय सांगू तुझा उपकार, तोडिलासी भव येरझार. आता कैसे फिटे तुझे उपकार, ऐक्य केले जीवासी. मी पामर मतिमंद, मज हाती करोनी प्रबंध. मज निमित्त करोनी स्वतः सिद्ध, तूच बोलवी. असो आता एके दिनी, वीराने घे पंढरी लागोनी. नामस्मरणी रंगोनी वाणी, सप्रेम भरी युक्त. पंथ कर्मित कर्मित, आले तुळजापूर क्षेत्रात. उतरोनी या मठात, घ्यावे देवी दर्शन. आदिमाता पुण्यस्थान, तीर्थ कल्होळ परम पावन. तेथे भावे करिता स्नान, दोष सर्व पळती. मग जाऊनी देऊळा भितरी, मस्तक ठेवी चरणावरी. पूजा करुनी मस्तक ठेवी चरणांवरी. पूजा करुनी षोडशोपचारी, माते लागी पहावे. सव्य करोनी 3 वेळ, मग यावे कुंडाजवळ. प्रदीप्त करोनी अनळ, बळी द्यावे सोमपै. ऐसे बळीदान देता, संतोष होय जगन्माता. भक्ता लागी कृतार्थता करीतसे, ऐसे आहे तेथीचे वर्म. हे न जाणती अधम, पशुहिंसा करिता नेम. तात्काळ माता प्रगटे, चहुवर्ण याच परी. करिता होय मोक्षा अधिकारी, नाही तरी यमपुरी जात असे. पशुहिंसा देवीस्थानी, कैसे करावे उत्तम वर्णी. ऐसे आणू नये मना लागुनी, विचार ऐका. पशुहिंसा केले वीरनाथ, देवी प्रसन्न झाली त्वरित. ते वर्म ऐका भाविक भक्त, सांगतसे. जीव पशु द्यावे देवी लागोनी, देवी प्रसन्न होतसे मनी. पशुहिंसा करिता जावोनी, तृप्त नव्हे सर्वदा. आपुले संकल्प आपणा बद्धक, देवीस लावी व्यर्थ कळंक. ती माता आहे मोक्षदायक, न जाणे हे वर्म. वीरा स्नान केले कल्होळ आनंद जळी. मग गेले माते जवळी, दृष्टी पाहुनी जग वेल्हाळी. चरणी मस्तक ठेविले, दर्शन घेऊनी झडकरी. आले देऊळा बाहेरी, उभा ठाकोनी देवीद्वारी. भजन आरंभिले, पायी बांधुनिया चाळ. गळा वीणा हाती चिपळे, सभोवते घेऊनी गोपाळ. भजन करीतसे, डुलतसे ब्रह्मानंदे. गाती नाचती नाना छंदे, तेथे येवोनी गोविंदे. स्वये तिष्ठे, लक्ष लावोनी निजमूर्ती. वैखरीने नाम गाती, देही नाही विदेह स्थिती. ब्रह्मानंदे उचंबळे, क्रामक्रोधाची करोनी आटणी. मान अपमान नये मनी, मान अपमान नये मनी. द्वेष न करी परा लागोनी, ते भजन खरे. विषयी होनिया त्रास, वृत्ती ज्याची सदा उदास. परनारी नये मनास, सत्य ते जाण भजन. अप्रूप पाहे सर्वाभूती, सदा लक्ष चिन्मय मूर्ती. देही असोनी विदेह स्थिती, वीरा ऐसे भासतो. होत भजनाचा गजर, तेथे तुष्टला रमावर. वीरा नाही देहावर, 3 प्रहर जाहले. भजन होताची जाण, वीरा आले बिराडा लागून. मंडळी सर्व निद्रे निमग्न, वीरा जागृत. विषयांध जीव निद्रिस्त, स्वरूपानंद जेते जागृत. जगन्माता म्हणे मनात, वीरासी वर द्यावे. ऐसे कल्पुनिया जननी, वेगी आली वीरास्थानी. वीरा लागी बोले वचनी, मी आले तुझे भेटी. तुझे भजन पाहुनिया, आनंद वाटेल मज सखया. मी ओवाळून जावे तुझ वरुनिया, ऐसे मज वाटते. भजन पाहुनी प्रेम भावे, आनंद वाटला जीवे. तुझे जीवपणा नाही जीवे, म्हणून या. पुष्कळ भक्त येती ममद्वारी, कामी कहूनी अंतरी.
सदा लक्ष संसारी सुखी राहावे. एक द्रव्य इच्छिती पाही, येतसे मम गृही. हित अंतरी विचारी तराही, नाशिवंता भ्रमले. सुखे करावे संसार, माता पिता बंधुवर, पुत्र इष्ट मित्र साचार, मोहित झाले ते जाण. विद्यावेदी विजय व्हावे, जगजय पत्र द्यावे, जग सर्व आज्ञा पाळावे, यदर्थ येती मम गृही. ऐसे आपुलाले इच्छित, कामिक येऊनी अनुष्ठित, त्याचा पुरतसे हेत, त्याचे प्रारब्धे करुनी. जैसे जेणे करावे, ते पद तया पावे, अनादिसिद्ध स्वभावे, हेची हेतू. तुझ सारिखा निज भक्त, मी आज पाहिला त्वरित, इच्छित मागे पदार्थ मी देतसे. ऐसी वाणी ऐकिली अंबेची, प्रारब्ध उदय झाले आमुचे. मातावर घे ऐसे बोले वाचे, सुकृत फळले. रोगी इच्छा न करिता जाण, अनायासे झाले अमृतपान. निर्द्रव्यासी द्रव्य जाण, लक्ष्मीवर दिला. अंधासी सूर्य तेज दिले, अनायासे तेज फाकले. आळशावर गंगा आली, तैसे झाले आम्हासी. न आठविता तुझ माता, तूच आली आम्हा करता. वचन देई मज आता, इच्छित मागे न. ब्रह्मस्फुरण तू भवानी, आदिमाता निजजननी. सत्व रज तम तुझ पासोनी, झाले असे. प्रथम तमो गुण शंकर, अवतरला दिगंबर. तेथून सत्व साचार, प्रगटला. सत्वगुण विष्णू जाण, ब्रह्मा पाही रजोगुण. तीन देव तुझे आज्ञेवर्तून, कार्य करीती जाण पा. सकळ खेळ खेळसी, जगडंबरू उभविसी. पुढती तूच निरास करीशी, हे सामर्थ्य तुझे. तुझ नाही बाप न माय, तुझ नाही हात न पाय. कैसी झाली शिवो माये अंगहीन. ऐसी तू माऊली, जगज्जननी जगव्यापिली. सत्तारूपे प्रगटली ब्रह्मांड हे. ऐसे सामर्थ्य तुझे हाती, मजला आली वर देण्याप्रती. आता मागतो वर दे निश्चिती, माऊली तू. वचन दे मज लागून, सत्य सत्य देईन म्हणून. ऐसे बोलता वचन, दिले अंबेने. वीरा म्हणतसे ऐके माता, काही न मागे तुझ हे आता. चिन्मय रूप दाखवी आता, हेच तुझ मागतो. चिन्मय रूप सर्वा ठाई, पूर्ण भरला सर्व देही. चिळभरी रिक्त नाही, ते रूपा वाचोनी. ते रूप माझे डोळ्या जाण, अखंड असो देवी जाण. हेची मागतो तुझ लागून, दे वर मज लागी. वीरा ऐसे बोलता, लज्जित झाली जगन्माता. ते काय देऊ तुझ आता, ते तुझपाशी नांदे. अंबे तुझपाशी एक लांछन, भक्ता दावोनी सिद्धी जाण. त्यासी भुलावोनिया अभिमान, सर्व त्याचे हरिसी. जे धरिले विठ्ठल पाय, तेथे नाचले तुझे उपाय. जे धरिले विठ्ठल पाय, तेथे न चले तुझे उपाय. तुझ धिक्कारी पाहे ब्रह्मी रमले. जे ब्रह्मी रमले प्राणी, ते कैसे भुलती तुझ लागुनी. यासाठी माझी विनविणी, तेथे न चाले तुझे. विषयी रतोनी चित्त, जे हरी लागी भजत. ते नर भुलतसे यथार्थ तुझ वैभवे. अंबे कोणासी छळ न करावे, सर्वास तूच रक्षावे. तुझकडे ओढून न्यावे, हेची विनंती माझी असे. वीरा अंबेची भेट होऊन, अंबेची आज्ञा घेऊन जाण. वीरा आले पंढरी लागून, चंद्रभागा पाहिले. स्नान करोनी वेगेसी, नेत्री पाहिले पुंडलिक भक्तासी. दर्शन घेऊन त्वरेसी, महाद्वारी गेले पै. जाऊन या महाद्वारी, पाहिले नामदेव पायरी. मग प्रवेशोनी मंदिरी, श्रीमुख अवलोकी. मग येऊनी गुरुमठात, गुंडासी साष्टांग घालित. दंडवत पडोनी महीवरत, नेत्री अश्रू लोटले. आलिंगन देऊन या जाण, वीरा हात गुंडा धरून.
क्षेमक समाचार विचारून बिराड उतरविले. पंचरात्र येथे राहून काला केला आनंदान, वाळवंटी खिरापत करोन मग आज्ञा घेतली. गुरुगुंडाची आज्ञा घेऊन या, निघाले लाह्या घेऊन या. महाद्वारी येऊन या, लोटांगण घातले. मग जाऊनी देवळा भितरी, पाहिले श्रीमुख अंतरी. आज्ञा मागुनी श्रीहरी मग निघाले. गोपाळ सखा वैष्णव भक्त, त्याने नाश करुनी संसार हेत. हरिहरी आठवीत राहिले पंढरी, त्याने विरासी अवलोकोनी. मूर्ती पाहिली आनंदवनी, मग बोले तया लागोनी. नाथ षष्ठी करी का, ऐसे वचन बोलून या. स्वस्थ बैसले आपुल्या ठाया, वीराने निघून या. आले निलावती नगरी. भक्त कथा ऐकता श्रवणी, संतोष होतो चक्रपाणी. यासाठी भक्तकथा आनंद होऊनी ऐकावे. मल्ला विनवी श्रोतियांसी, अंगीकारा मज दासासी. मी बोलतो बोल विश्वासी, ठेवावे जी. इति श्री गुरुवीर लीलामृत. ऐकताच होय पवित्र, मोक्षकाम होय तृप्त. द्वादशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु. अध्याय 12वा समाप्त. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.